हा मुद्दा इतका महत्त्वाचा आहे की इथे केवळ मतांच्या आधारे काम नाही चालणार. सो दारूविषयी विज्ञान आपल्याला आता काय सांगतं, तर 2-3 महत्त्वाचे मुद्दे. ग्लोबल स्टेटस रिपोर्ट ऑन अल्कोहोल अँड हेल्थ जो आहे त्याच्यानुसार दरवर्षी 33 लाख लोक हे दारूमुळे जगभरात मृत्युमुखी पडतात. आणि तंबाखूमुळे कॅन्सर होतो हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण दारू देखील कॅन्सरला कारक ठरणारे जे घटक असतात त्यांना कार्सिनोजेन्स असं म्हणतात. तर दारूचा समावेश हा ग्रुप 1 कार्सिनोजेनमध्ये होतो, ज्याच्यामधल्या इतर घटकांमध्ये रेडिएशन आणि ॲस्बेस्टॉस आहे. इनफॅक्ट नुकतेच अमेरिकेचे जे सर्जन जनरल आहेत विवेक मूर्ती, त्यांनी नुकतंच एक स्टेटमेंट इश्यू केलं आहे की अल्कोहोल कॉजेस कॅन्सर. हे अमेरिकन सर्जन जनरलने इश्यू केलेलं आता स्टेटमेंट आहे. आणि जसं तंबाखूच्या किंवा सिगरेटच्या पाऊचवर लिहून असतं तसं आता त्यांचं म्हणणं आहे की दारूच्या प्रत्येक बाटलीवर हे त्यांना लिहून हवं आहे. त्याच्या पुढे जाऊया. मानवी इतिहासामधला जो सगळ्यात मोठा सार्वजनिक आरोग्याचा अभ्यास आहे त्याचं नाव आहे द ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेस स्टडी, GBD. तुम्ही हवं असेल तर याला गुगल करून बघू शकता. हा मानवी इतिहासातला सगळ्यात मोठा सार्वजनिक आरोग्याचा अभ्यास आहे. हा अभ्यास आता आपल्याला काय सांगतो? हा अभ्यास आपल्याला असं सांगतो की द सेफेस्ट लिमिट टू ड्रिंकिंग अल्कोहोल इज 0.